नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर सोनवणे इन्फिनिटी अकॅडमी मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपल्या समोर एक प्रश्न आहे. कंबाईन ग्रुप सी 2019 चा प्रश्न आहे. लॉर्ड डलहौसीच्या बाबत पुढील विधाने विचारात घ्या आणि कोणतं विधान आहे ते आपल्याला निवडायचं. बरोबर आहे ते निवडायचं. मुळात लॉर्ड डलहौसीला आधुनिक भारताचा निर्माता म्हणलं जातं. त्याच्याच काळात भारतामध्ये अनेक सो कॉल्ड सुधारणावादी कामं निर्माण झालेली होती. त्याविषयीच आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. पहिलं विधान केलेलं आहे, रेल्वे युग सुरू झालं. अर्थात बरोबरच आहे. त्याच्या काळात भारतातली पहिली रेल्वे धावलेली होती. त्याच्या काळात स्वतंत्र सार्वजनिक बांधकाम खाते निर्माण करण्यात आलं. बरोबर आहे 1854 ला. कारण त्याआधी लष्कराच्याच माध्यमातून सार्वजनिक कामं केली जायची बांधकामाची. त्यात त्यांनी वेगळं खातं तयार केलं. तिसरं आहे 1852 मध्ये तार विभागाची स्थापना करण्यात आली. अगदी बरोबर आहे. आणि चौथं सांगितलेलं 1854 मध्ये पोस्ट कायदा संमत करून टपाल तिकिटांची सुरुवात करण्यात आली. ही सगळी विधानं डलहौसीच्या बाबतीत बरोबर आहेत. डलहौसीवर हमखास प्रश्न विचारला जातो. रिपनवर प्रश्न विचारला जातो. लिटनवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. हायडनवर प्रश्न, डानिंगवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. अशाच गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉयच्या माहिती तुम्ही करून घेतली पाहिजे. धन्यवाद.